आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मुंबईतील सभेपूर्वी मोदी बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळ, दादरच्या चैत्यभूमी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला भेट देणार। मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर दादर परिसरामध्ये वाहतुकीमध्ये बदल। आज दादर परिसरात अनेक ठिकाणी वाहनांसाठी नो पार्किंग झोन। मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय। शिंदे गटाच्या दीपक पवार आणि वैभव थोरातांविरोधात गुन्हा दाखल। मुंबई दक्षिण मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रशांत घाडगेंना अर्ज मागे घेण्यासाठी धमकी दिल्याचा आरोप। एमपीएससीच्या बहुप्रतीक्षित ग्रुप सी क्लार्क परीक्षेचा निकाल जाहीर। 7,000हून अधिक जागांसाठी भरती प्रक्रिया। ओपन जनरलचा 242 कट ऑफ। मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन जाण्यास बंदी। सुरक्षेसाठी पोलिसांचे आदेश। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये चोख बंदोबस्त। केंद्र सरकारकडून साखरेवर संपूर्णतः निर्यात बंदी, मात्र इथेनॉल निर्मितीवरही केंद्राकडून काही बंधनं। साखरेची निर्यात न केल्यास 90 लाख टन साखर अतिरिक्त ठरणार। राज्यातील यंदाचा ऊसाचा गाळप हंगाम संपला। 207 साखर कारखान्यांमधून 110 लाख टन साखरेचं उत्पादन। राज्याच्या साखर आयुक्तांनी दिली माहिती। मराठवाड्यामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर। 1193 गावं आणि 455 वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा। नागरिकांची तारांबळ। सेबीनं म्युच्युअल फंड व्यवहारांच्या केवायसीच्या पूर्ततेसाठी पॅन आणि आधार जोडणीची अट हटवली। म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना दिलासा मिळणार।